तर रिसेंटली हॉस्पिटलमध्ये मला सबकोरोनिक ब्लीडचं पेशंट बघायला भेटलं आणि ह्याच्यातून खूप काही शिकायसारखं आहे ह्या केसमधून. तर बऱ्याचदा काय होतं, जेव्हा पेशंट रेडिओलॉजिस्टकडे जातो आणि रेडिओलॉजिस्ट म्हणतो की तुम्ही कॉल लिहून आणलाय का, आणि बऱ्याचदा पेशंटकडे कॉल नसतो. ससूनमध्ये तर बघितलं मी जर्नली, तर ह्या गोष्टीला कॉल म्हणतात. हा कॉल आहे डॉक्टरकडून लिहून दिलेला आहे रेडिओलॉजिस्टला की USG करा म्हणून, टू द सोनोलॉजिस्ट SGS पुणे. आणि हा फॉलोअप स्कॅन आहे. इथं काय लिहिलं आहे, प्रिव्हियस USGमध्ये काय दिसत होतं, सबकोरोनिक ब्लीड, आणि पेशंट कशाची, केस ऑफ PV ब्लिडिंग. PV म्हणजे परवाजायनल म्हणजे व्याजानावाट ब्लिडिंग व्हायली, तर पण व्याजानल ब्लिडिंगची केस आहे. आणि अजून काय विचारलं आहे, काइंडली कमेंट ऑन साईज ऑफ सबकोरोनिक ब्लीड आणि FHR म्हणजे फिटल हार्ट रेट, म्हणजे बाळ जिवंत आहे का आणि त्याच्या बाळाचे ठोके किती नाही हे व्हायलेत म्हणजे ते पण सांगावं लागते. तर सबकोरोनिक ब्लीड म्हणजे काय होतं माहिती आहे का, हे बघा, हा कोरोनिक मेम्ब्रेन आहे आणि हा नॉर्मली आपल्या युटेराइन वॉलला अटॅच असते. ते काही कारणामुळे युटेराइन वॉलपासून डिटॅच होतो आणि इतर रक्त साचतं, ह्याला म्हणतात सबकोरोनिक हेमरेज किंवा हेमाटोमा. तर सिम्पटम काय असते, एक तर व्याजिनल ब्लिडिंग होते आणि पेन इन ॲबडोमेन होते. आणि जास्त सिरियस कंडिशन नाही, रिझॉल्व ऑन इट सेल्फ, फक्त फॉलोअप USG वगैरे घ्यावा लागतो.